हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम से गणेश देवताय नमः. ओम से कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोरच आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्माचा नवीन चांद्र वर्ष सुरू होत आहे आजपासून. त्या संबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी या व्हिडिओमध्ये मी सांगण्यास आपल्यास तत्पर आहे मित्रांनो. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, माझ्या चॅनलच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 3:30 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. आजचा सूर्योदय सकाळी 6:45 आहे, पण अमावस्या तिथी 6:54 आहे. या वेळेनंतरच अभ्यंग स्नान करावे, नित्य देवपूजा आटोपूनच आपण गुढी उभारावी मित्रांनो, अशी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. मित्रांनो, याआधी आपण आदल्या दिवशी संपूर्ण घराची साफसफाई, धुलाई आदल्या दिवशी करा. भंगार व अडगळीचे टाकाऊ सामान तसेच बंद पडलेले विद्युत उपकरणे बाहेर काढा. बुधवारी पहाटे ब्रह्ममुहूर्ती उठून शौचादी कर्म आटोपून संपूर्ण घर झाडून स्वच्छ करा. आता स्नान करावे. एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात दरवाजा काढीने व फुलाने शिंपडा. सर्व घर पवित्र करा मित्रांनो. यानंतर नेहमीप्रमाणे पितृसेवा करावी. पितृस्तुती पठण करा. बाह्यशांती सुक्त, पितृस्तोत्र पठण व हवन करा. आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्घ्य द्यावे. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. मित्रांनो, हे जे पितर सेवा जी आहे हे आपण रेग्युलर करत असाल तर उत्तम आहे. अन्यथा आपल्याला अमावस्येनिमित्त हे पितर सेवा करायला मी आपणास सांगत आहे मित्रांनो. सूर्योदयानंतर 10 मिनिटांनी प्रथम तेला अभ्यंग स्नान करा. पूजाकर्त्यांनी नवीन सोवळे धारण करावे. घरातील इतर सदस्यांनीही अभ्यंग स्नान करावे, नवीन वस्त्र धारण करावे. सूर्यदेवतेला पूजा करताना गायत्री मंत्राने अर्घ्य द्यावे मित्रांनो. आता देवघरात येऊन देवघरातील सर्व देवतावरील सर्व निर्माल्य काढून टाका. आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या मित्रांनो. आज गुढीपाडव्याने नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. शिवाय 3:30 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने आजची देवपूजा विशेष रूपाने आपण करायची आहे मित्रांनो. नेहमीप्रमाणे घाईघाईने करायचे नाही. अभिषेक युक्त तर करायचे आहेच, पण षोडोपचार किंवा दशोपचार पद्धतीने आपल्याला ही करायची आहे. आपल्या देवघरातील देवतांच्या मूर्त्या जागृत असतील तर 16 ऐवजी कमी उपचार आपल्याला करावे लागते. दशोपचार पूजा करावी लागेल. अन्यथा प्राणप्रतिष्ठा करून 16 उपचारांनी सर्व पूजा आपणाला विधिवत पंडिताच्या हस्ते करावी लागणार आहे. निदान वर्षाच्या या सुरुवातीला 3:30 मुहूर्तावर, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. आणि जर आपण प्राणप्रतिष्ठेनंतर रोज अभिषेक संबंधित देवतांचा त्या देवमूर्त्यावर घेणार नसाल तर या प्राणप्रतिष्ठेच्या भानगडीत आपण पडू नका. अभिषेकाच्या भानगडीत पडू नका. सरळ देवता मूर्ती धुवून पुसून देवघरात ठेवा. नेहमीप्रमाणे पंचोपचार पूजा करा. बाकी आपल्या नशिबावर पुढील भविष्य सोपवून द्या मित्रांनो. कारण अशा भक्तांना जास्त सांगणे नको मित्रांनो. सर्व पूजा साहित्यासह देवघरात प्रवेश करा. देवघरासमोरच्या जागेचे पूजन करा. आपले डोके जमिनीवर टेकून पृथ्वी मातेला नमस्कार करा. आता यावर नवीन आसन टाका. आसनावर आपले डोके टेकून नमस्कार करा. आता पूर्वाभिमुख आसनस्थ व्हा आणि देवतांना नमस्कार सुरू करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम चैतन्य महापुरुषाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुवे नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. नवग्रह आदित्यादी नक्षत्र ताऱ्यांना नमो नमः. सर्व साधू संतांना, ऋषी मुनींना नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता, लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना नमो नमः. सर्व ईश्वर भक्तांना नमो नमः. अशा प्रकारे सर्व देवतांना आपण नमस्कार करायचा आहे मित्रांनो. स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करा. माझ्या माता भगिनींनी हळद कुंकू आपल्या
कपाळी लावून घ्यावे. माता भगिनी आपल्या कपाळी हळद कुंकू लावल्यानंतर स्वतःला व इतरांना तांबड्या वा पिवळ्या रंगाचे रक्षासूत्र बांधा. देवघरातील सर्व देवतांना हात जोडून नमस्कार करा मित्रांनो. देवघर आपल्याला सजवायचे आहे मित्रांनो. रंगरंगोटी केली तर उत्तम होईल मित्रांनो, पण फुलांच्या हाराने वगैरे आपल्याला हे सजवायचे आहे. दारावर पण आपल्याला तोरण बांधायचे आहेत, फुलांच्या माळा लटकवायच्या आहेत मित्रांनो. जिथे जिथे मुख्य प्रवेशद्वार असेल त्या ठिकाणी, मुख्य प्रवेशद्वार एकच असते त्या ठिकाणी, आणि इतरही काही दारे असतील तर आपल्याला इच्छा असेल तर आपण तिथेही तोरण बांधू शकता मित्रांनो. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा. पृथ्वी तया धृता लोका देवी तुम विष्णुनाथ होता त्वम च मा देवी पवित्रम पूजासनं. तांब्यातील पूजेसाठीच्या पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. मंत्र म्हणा: गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आता तांब्यातील शुद्ध जल सर्व पूजा भांड्यावर शिंपडा. आपल्या अंगावर शिंपडा. भोवतालच्या 10 दिशात बसूनच योगी मुद्रेने शिंपडा. मंत्र म्हणा: अपक्रामंतु भूतानि पिशाच्चाः सर्वतो दिशम सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमी संश्लेषता ये भूता विघ्ना करता रस्ते नश्यंतो शिवाय. आता आचमन प्राणायाम करा. देवादिकांना वंदन करा. श्री गणपती अधिकांची प्रार्थना घ्या. देशकालांचा उच्चार करा. यानंतर अंगण्यास सडवण्यास देखील करावा मित्रांनो. आता आजच्या देवपूजेचा व विशेष पूजेचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे. आणि हा छोटासा संकल्प, छोटा अर्थात रोज आपण म्हणतो देवपूजेसाठी, तो नाही. आता हा विशेष संकल्प आहे वैष्णव धर्माप्रमाणे. हा आपल्याला या ठिकाणी म्हणायचा आहे. ओम तत्सत श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविशंति तमे युग चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्र बौद्धावतारे दंडकारण्य देशे गोदावरी दक्षिणे तीरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे अर्थात बृहस्पती वासरे म्हणा. उत्तरा भाद्रपदे नक्षत्रे शुक्ल योगे किंस्तु गुणकरणयुक्तायाम प्रतिपदा शुभ तिथो मीन राशि स्थिते चंद्र एवं रवि मिथुन राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथो मिकड़ापमोनु गोत्रात उत्पन्न मम आत्मना श्रुति स्मृति सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सह कुटुंबांना मम इह जन्मनि जन्म जन्मांतरे च स्त्री पुत्र पौत्र धन चतुर्विध पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ति लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलवाप्त्यर्थ समस्त दुर्दुप शांत्यर्थ समस्ताभ्युदयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फलोवाप्त्यर्थ नित्य देव पूजा करिष्ये एवं ब्रह्म ध्वज पूजनम च करिष्ये एवं ब्राह्मण देव गुरुना अन्न वस्त्र यत्न पवितम दक्षिणाम दानम करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. धूप पेटून धूपाची पूजा करा. ओम श्री धूप देवताय नमः. गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता शंखाची पूजा करा. ओम श्री शंख देवताय नमः. गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम श्री घंटा देवताय नमः. गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता प्रथम कलशाची पूजा करूया.
ओम श्री वरुण देवताये नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारम करोमि. देवघरातील सर्व देवतांची पूजा विधिवत नेहमीप्रमाणे अभिषेक युक्त करा. आरती पंचारती करा. नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवा. कापूर आरती घ्यावी. घालीन लोटांगण घ्यावे. मंत्र पुष्पांजली घ्यावी. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी. यानंतर 2 वेळा आचमन करावे आणि एक पडी पाणी ताम्हणात सोडावे आणि आजची विशेष पूजा संपवावी. यानंतर गुढी उभारण्याचे कर्मकांड आपण विधिवत करणार आहोत. याची सविस्तर पूजाविधी पुढील भागात पाहूया मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा गुढीपाडव्या निमित्तचा जो व्हिडिओ आहे, नवीन वर्षाचा चांद्र वर्षी नवीन वर्षाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. हा पूर्व भाग आहे. गुढी उभारण्या अगोदरच देवपूजा आपल्याला कशी करायची त्या संबंधीचा हा जो व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो महादेव. गणपती बाप्पा मोरया. इति शुभम भवतु.